नमस्कार, मी सायली वझे पानसे। आज आपण करणार आहोत डाळ मेथीचं वरण। तर त्यासाठी मी ही 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा भरून मेथी दाणे घेतलेले आहेत। तर कुकरला आपण जेव्हा डाळ स्वच्छ धुवून शिट्ट्या करू त्याच्या आधी आपल्याला हे मेथी दाणे थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि मग त्या डाळीमध्ये मिक्स करून मगच शिट्ट्या करायच्या आहेत। डाळ मेथीसाठी लागणारं बाकीचं साहित्य दाखवते। तर हे थोडंसं सुकं खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे, ते आपल्याला भाजून मिक्सरमधून काढायचं आहे। आणि बाकीचं लागणारं सामान म्हणजे मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हे आमसूल 2-3, लसूण जरा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, थोडासा गूळ, कोथिंबीर, तिखट, गोडा मसाला आणि ओलं खोबरं। आणि या व्यतिरिक्त आपल्याला लागणारे तेल आणि फोडणीचं साहित्य। मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे एका छोट्या कढल्यात मी एक अगदी चमचाभर तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मेथीचे दाणे घालतोय आणि ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला। हे मेथी दाणे जरा लालसर होईस्तोवर तळून घ्यायचे, त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो। इथे दिसतंय त्याप्रमाणे हे मेथी दाणे जरा लालसर झालेले आहेत, ते तळून झालेत आणि मी आता गॅस बंद केलेला आहे। आणि आपल्याला ते तूर डाळीमध्ये जी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आपण कुकरला लावणार आहोत त्यामध्ये हे मेथी दाणे मिक्स करायचे आहेत। या तूर डाळीमध्ये हे असे मेथी दाणे मी मिक्स करून घेतलेत आणि आपण आता कुकरला याच्या 4 शिट्ट्या करणार आहे। कुकरला वरण शिजतंय तोपर्यंत मी एकीकडे हे जिरं खोबरं या छोट्या कडल्यामध्ये भाजून घेते आणि मग आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत। हे बघा, जिरं खोबरंही भाजून तयार आहे। हे बघा, हे जिरं खोबरं जे भाजलेलं होतं आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। कुकरमध्ये आपली ही डाळ मेथी आता व्यवस्थित शिजलेली आहे, पण नेहमी आपण वरणाला जसं पूर्ण हटून घेतो, घोटून घेतो तसं आपल्याला घ्यायचं नाही आहे। ह्याच्यात थोडेसे दाणे राहिलेले, पूर्ण शिजलेली आहे पण तरी दाणे राहिलेले चांगले असतात। आणि ही आमटीसारखी फार पातळ नसते, थोडी आपल्याला घट्टसरच करायची आहे। मी तेल तापत ठेवलेलं होतं, आता मी क्रमाने घालते मोहरी, थोडासा हिंग, हळद। आपला गॅस बारीकच आहे, नाहीतर मग फोडणी जळू शकते। नंतर आपल्याला घालायचे हे मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, नंतर घालायचा आहे हा लसूण आणि जरा हे 2 मिनिटं तरी परतायचं आहे। लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा आहे। आता हे लसूण मिरची परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात ही डाळ मेथी जी शिजवलेली आहे ते घालणार आहोत। पुन्हा एकदा व्यवस्थित ते परतून घ्यायचे। आता मी यात आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे, पण आपल्याला हे आमटी इतकं पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। हे बघा, हे उकळल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होईल। आता यात आपल्याला क्रमाने घालायचा आहे हा चवीपुरता गूळ, तिखट, हा गोडा मसाला, मीठ आणि मगाशी जे आपण जिरं खोबरं भाजून मिक्सरमधनं काढून घेतलं होतं तेही घालायचं आहे। आणि मग आता व्यवस्थित ही आमटी उकळवायची आहे। आणि आंबटपणासाठी मी हे दोन आमसुलं त्याच्यात घालते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचही घालू शकता, पण ह्याच्यात आमसुलाची चव चांगली लागते। आणि हे आता व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आणि वरनं घालायचं नंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर। आपलं हे डाळ मेथ्यांचं वरण आता छान उकळलेलं आहे। मी गॅस बंद करते आहे आणि मग घालणार आहे खोबरं आणि कोथिंबीर। डाळ मेथ्या तयार। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।